ज्या दिवशीपासून मी विधवा झाली ना, त्या दिवशीपासून माझ्या आईने स्वतःला सावरणं सोडून दिलं, स्वतःचा शृंगार करणं सोडून दिलं, संक्रांतीचा सण सुद्धा करणं तिने सोडून दिलं. ती कधीच नव्या साड्या नेसत नाही, ती नेहमी माझ्या वापरलेल्या साडी नेसते. एक आईच असते जी आपल्या मुलीचं दुःख बघून ती स्वतःचं सगळं सुख विसरून जाते. नाहीतर काही जण असेही आहेत की आमच्या पुढे येऊन त्यांचा सुखी संसाराचा पाडा मजतात. माझ्या नवरीने आज हे केलं, माझ्या नवरीने आज ते केलं, हे असं बोलून जातात. गप्पा मारत बसलेल्या बाया लोक काही बोलून जातात, म्हणतात की माझ्या नवऱ्याने मला आज असं बोललो. प्रत्येक जणी आपापल्या नवऱ्यांचं घरानं सांगत असतात आणि आम्ही तिथून मध्येच उठून जातो, कारण आम्हाला ते ऐकवत नाही. प्रत्येक जणींनी अशा काहीतरी गोष्टी असतात ज्या आमच्या पुढे बोलायच्या नसतात, पण त्या बोलून जातात. अशाही महिला आहेत ज्या कमी वयात विधवा झालेल्या असतात आणि त्यांच्या पुढे शृंगार करून मुद्दामून येतात. असं तरी प्रत्येक स्त्रीची वागू नका, कारण दुश्मन प्रत्येक स्त्रीच असते, आजपर्यंत मी ऐकत आली.